केसा डेटा विजनच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण या व्हिडिओद्वारे मार्च 2024 मध्ये जे काही नवीन कोर्सेस लॉन्च करणार आहोत KSR कडून त्याची अधिक माहिती या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत आम्ही. तुम्ही जर KSR डेटा विजनचे जुने स्टुडंट असतील किंवा तुम्हाला काही आयडिया असेल, ऑलरेडी काही फ्री सेशन्स अटेंड करत असतील, तर तुम्हाला थोडीफार आयडियाही असेल, जेणेकरून तुम्हाला जर फर्स्ट काही काही सेशन्स अटेंड करायचं असेल, फ्री सेशन्स अटेंड करायचं असेल किंवा तुम्ही ऑलरेडी युट्यूब लाईव्ह वगैरे स्ट्रीम करत असाल, KSR डेटा विजनचे जे काही ट्रेनिंग सेशन्स असतात त्यांना माहिती असेल, तुम्हाला जर कुठलीही कोर्स KSR डेटा विजन कडनं लॉन्च करण्यात येत आहे, ती कोर्सची माहिती KSR डेटा विजनच्या वेबसाईटमध्ये मिळेल. तुम्ही गुगलमध्ये जाऊन KSR डेटा विजन टाईप करू शकता आणि KSR डेटा विजनच्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्हाला अधिक माहिती त्या प्रत्येक कोर्स बद्दल. तुम्ही जर नवीन असाल तर KSR डेटा विजनच्या या वेबसाईटवरती आल्यावर एक्स्ट्रीम राईटला म्हणजे डाव्या साईडला तुम्हाला एक ऑप्शन असेल लॉग इनचा. या लॉग इन पेजवर तुम्ही जर नवीनच असाल तर क्रिएट अकाउंटचा ऑप्शन आहे. ऑलरेडी तुमचा अकाउंट क्रिएट केलेला असेल तर तुमच्या पर्सनल ईमेल आयडीनी जो काही अकाउंट क्रिएट केला आहे त्या अकाउंट आणि पासवर्ड मेन्शन करून तुम्ही लॉग इन करू शकता. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंटचा ऑप्शन येतो. तिथं तुम्ही तुमचे पर्सनल ईमेल, वैयक्तिक ईमेल इथं मेन्शन करून त्या ईमेलला एक OTP, टेम्पररी OTP सेंड करण्यात येईल. ते OTP रजिस्टर झाल्यावर तुम्हाला फर्स्ट म्हणजे त्या पुढच्या स्टेपला तुम्हाला पासवर्ड विचारेल. ज्या काही ईमेल आयडी आणि त्या पासवर्डनी तुम्ही लॉग इन केला आहात त्याच लॉग इननी, त्याच डिटेल्सनी तुम्ही इथं साइन इन करू शकता. आता माझं ऑलरेडी साइन इन आहे, म्हणजे ईमेल आणि पासवर्ड मेन्शन आहे. मी जस्ट फक्त साइन इन वरती क्लिक केल्यावर KSR डेटा विजनचं ओरिजिनल तुमचा जो अकाउंट असेल, पर्सनल अकाउंट, त्यामध्ये तुम्ही लॉग इन होणार. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर 2024चे कोर्सेस बद्दल माहिती हवं असेल तर तुम्ही कोर्सेस टॅब वरती क्लिक करू शकता आणि अपकमिंग सेशन्स, आता मार्च एक 3-4 दिवस झालेत चालू होऊन, किंवा असं म्हणू शकता की 5 दिवस झाले चालू होऊन. तर मार्च मध्ये जे काही कोर्सेस आहेत 2024 मार्च मध्ये, हे सगळे कोर्सेस इथं क्लिअरली मेन्शन केलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकूण 7 कोर्सेस मार्च मध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे KSR कडून. पहिली जर कोर्स बघायला गेला तर AI पॉवर डेटा अनालिटिक्स विथ MS फॅब्रिक. ही एस्पेशली जी लोक रिपोर्टिंग, जी लोक व्हिज्युअलायझेशन मध्ये इंटरेस्टेड आहेत त्या लोकांसाठी ही कोर्स डेव्हलप करण्यात आलेली आहे. ही कोर्स तुम्हाला एंड टू एंड डेटा रिलेटेड अनालिटिक्स कसं करण्यात येईल, म्हणजे तुम्हाला डेटाबेस असेल, SQL असेल, रिपोर्टिंगसाठी पॉवर BI असेल, पॉवर BI मध्ये कशा प्रकारे रिपोर्ट्स बनवू शकतो, कुठल्या प्रकारचे डेटा आपल्याला येतो, कसं ते आपण स्ट्रीमलाईन करून रिपोर्ट बनवून एंड टू एंड युजर्सला किंवा स्टेक होल्डर्सला शेअर करू शकतो, त्या सगळ्यांबद्दल अधिक माहिती या कोर्समध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. ही कोर्स अशी इव्हॉल्व्ह झालेली आहे. तुम्ही बघू शकता, जर तुम्ही KSR चे जुने कोर्सेस पॉवर BI चे बघितलात तर जुन्या कोर्समध्ये मोर ओव्हर SQL आणि पॉवर BI वरती एम्फसाइज जास्त आहे, पण मागील 1.5-2 वर्षापासून तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आम्ही क्लाउडचाही समावेश करण्यात आलेला आहे. क्लाउड का? कारण पॉवर BI आणि SQLच्या व्यतिरिक्त आजकाल क्लाउडची फार महत्वाची एक टप्पा आहे. त्या क्लाउडमध्ये जे काही सर्व्हिसेस डेटा अनालिटिक्स साठी डे टू डे यूज करण्यात येत आहेत ते सगळे सर्व्हिसेस तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकवण्यात येईल. एस्पेशली Azure क्लाउड. Azure क्लाउड मध्ये तुम्हाला ADF असेल, जी ETL साठी आपण वापरतो, डेटा स्ट्रीमिंग, किंवा मल्टिपल सोर्सेस कडनं डेटा आला तर ते कसं क्लीन करून आपण पॉवर BI ला कनेक्ट करू शकतो. ही सगळी जी सर्व्हिसेस आहेत Azure मध्ये, सिनॅप्स, थोडीफार सिनॅप्स असेल, ADLS असेल, त्या व्यतिरिक्त जे काही ADF ला डिपेंडेंट सर्व्हिसेस लागणार आहेत, हे सगळे सर्व्हिसेस तुम्हाला एंड टू एंड ह्याच्यामध्ये शिकवण्यात येईल. आणि या कोर्समध्ये मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकचीही जे इम्पॉर्टंट सर्व्हिसेस आहेत ज्या पॉवर BI च्या डेव्हलपरसाठी यूज होतात, ते सगळे सर्व्हिसेस. आता तुम्ही ADF जर कम्पेअर करायला गेलात तर तो ADF एक स्टँड अलोन सर्व्हिस आहे Azure मध्ये. तो ॲज इट इज डेटा फॅक्टरी म्हणून एक सर्व्हिस मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक मध्ये अवेलेबल आहे. सेम सर्व्हिस तुम्ही दोन्हीकडे बघू शकता, Azure क्लाउड असेल किंवा फॅब्रिक असेल. तर हे जे काही सर्व्हिसेस पॉवर BI च्या रिपोर्टिंगच्या दृष्टिकोनातून जे काही महत्वाचे आहेत, हे सगळे सर्व्हिसेस या जो कोर्स आहे पॉवर BI चा AI पॉवर डेटा अनालिटिक्स मध्ये एंड टू एंड शिकवण्यात येईल. ही कोर्स फार एक 4 महिन्याची क्लीन, किंवा असं म्हणू शकता की एक परफेक्ट प्रकारे डेव्हलप केलेली कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला एंड टू एंड SQL, पॉवर BI, Azure आणि मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक हे सगळे इम्पॉर्टंट सर्व्हिसेस फ्रॉम अ रिपोर्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू सगळे शिकवण्यात येईल. ही कोर्स तुम्ही बघू शकता, ही कोर्स चालू होणार आहे. तुम्हाला जर म्हणजे अधिक
ते कधी कोर्स चालू होईल किंवा कशा प्रकारे कोर्स असेल. ही कोर्स आता संध्याकाळची बॅच असेल. तुम्ही परत एकदा कोर्सेसवरती जाऊन तुम्ही बघू शकता की ही कोर्स कधी चालू होणार आहे अपकमिंग सेशन्सवरती. ही कोर्स 19 मार्चला संध्याकाळची बॅच असणार आहे. संध्याकाळची 8 वाजताची बॅच आहे. ही कोर्स आपले ट्रेनर, जर तुम्ही KSR चे व्हिडिओज पाहत असतील किंवा KSR चे युट्यूब चॅनल फॉलो करत असतील किंवा KSR रिलेटेड जे काही व्हिडिओज जनरली अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये मागील 1.5-2 वर्षापासून SI बाबू जे आपले पॉवर BI चे जे हॅकेथॉन्स कंडक्ट करतात किंवा NDSC कम्युनिटी जी KSR ची एक टायअप कम्युनिटी आहे त्याला मॅनेज करतात, त्यांच्याद्वारे ही चालू करण्यात येईल. संध्याकाळची कोर्स असेल. सेकंड कोर्स जर तुम्ही बघायला गेलं तर डेटा सायन्स विथ एजंटिक AI. ही कोर्स आपले KSR चे जे मेन ट्रेनर आहेत डेटा सायन्स रिलेटेड कोटीद्वारे शिकवण्यात येईल. ही कोर्स असेल सकाळची 6:30ची असेल. तुम्ही या कोर्समध्ये काय असेल, कसं काय शिकवण्यात येईल, ही कोर्स स्पेसिफिकली आता तुम्ही जर डेटा सायन्स जर विचार करायला गेलात तर डेटा सायन्स हा मागील 10 वर्षापासून किंवा पुढील 10 वर्षापर्यंतही तो तसंच राहणार आहे. कारण कुठंही डेटा असेल त्या रिलेटेड डेटामध्ये आपण कसं फ्युचरिस्टिक ट्रेंड किंवा काही अनालिसिस असेल, हिस्टॉरिकल अनालिसिस, ते वापरून आपण फ्युचर कसं प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे डेटा सायन्स रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स आहेत हे सगळे कोर्स, हे सगळे जे ऍस्पेक्ट्स आहेत हे सगळ्या कोर्समध्ये शिकवण्यात येईल. ही कोर्समध्ये पण तुम्ही बघू शकता AI ची इंट्रोडक्शन नवीन करण्यात आलेली आहे. एजंटिक AI, जेन AI एक्झॅक्टली काय असणार आहेत, ते AI चे वापर करून कसे डेटा सायन्स आपण किंवा कसे मॉडेल्स आपण प्रेडिक्ट करू शकतो किंवा कसं ट्रेन करू शकतो. तुम्ही जर डे टू डे वर्कमध्ये जर ChatGPT असेल किंवा Co-Pilot असेल तुम्ही वापरत असाल, तर हे जे काही टूल्स आहेत त्यांना कसं ट्रेन करण्यात आलेली आहे, ही सगळी डेटा सायन्स रिलेटेड ऍस्पेक्ट्स असणार. ह्या सगळे ऍस्पेक्ट्स या कोर्समध्ये कव्हर करण्यात येईल. ही पण कोर्स जवळपास एक 4-4.5 महिन्याची कम्प्लीट एंड टू एंड कोर्स असेल. ह्याच्यामध्येही सिक्वलचा समावेश आहे. सिक्वल नंतर पायथन असेल, पायथन नंतर जे काही डेटा सायन्स रिलेटेड लागणारे महत्वाचे जे ऍस्पेक्ट्स आहेत किंवा तुम्ही म्हणू शकता की पायस्पार्क असेल किंवा काही इम्पॉर्टंट जेन AI चे कसे आपण प्रेडिक्ट करू शकतो, मॉडेलिंग असेल, MLOps, ही सगळी इन्फॉर्मेशन या कोर्समध्ये सांगण्यात येईल. ही कोर्स सकाळची असेल 6:30ची आणि ट्रेनर जे KSR चे जे मेन ट्रेनर आहेत डेटा सायन्स रिलेटेड कोटीद्वारे शिकवण्यात येईल. तिसरी जर कोर्स बघायला गेला तर ही कोर्स ऑलरेडी चालू झालेली कोर्स आहे. तुम्ही बघू शकता 19 फेब्रुवारीचा जो मेन्शन केलेला आहे इथं, एक मागील 8 ते 9 दिवसापूर्वी ही कोर्स चालू झालेली आहे. ही कोर्स कम्प्लीट डेटा इंजिनिअरिंग साठी असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा शंका असेल की डेटा इंजिनिअरिंग म्हणजे काय, डेटा अनालिटिक्स म्हणजे काय आणि डेटा सायन्स म्हणजे काय. डेटा सायंटिस्ट हा फार महत्वाचा रोल असतो जो मॉडेल किंवा डेटा प्रिडिक्ट करतो. पण ते डेटा जे कुठली डेटा आहे आपल्याला डेटा सायन्सला असेल किंवा रिपोर्टिंगसाठी आपण जे काही व्हिज्युअल करणार आहोत डिपेंडिंग ऑन डेटा, ही डेटा प्रत्येक डेटा सोर्स डिफरंट डेटा सोर्स म्हणजे वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधनं आपल्याला ही डेटा येईल. तर त्या प्रत्येक डिफरंट डेटा सोर्स जे काही वेगळे डेटा सोर्सेस आहेत त्याच्यामधनं कसं स्ट्रीमलाईन करून आपल्याला क्लीन करून, जर आपल्याला हीच डेटा हवी मागील 10 वर्षाचा असेल तर मागील आपल्याला 6 महिन्याचा डेटा हवा आहे, तर 6 महिन्यामध्ये पण जी कुठली डेटा आपल्याला महत्वाची असेल ती सगळी क्लीन करून स्ट्रीमलाईन करून जो डेटा आपल्याला देतो तो डेटा इंजिनियर असतो. तर डेटा इंजिनिअरिंग सुद्धा ही फार महत्वाची गोष्ट आहे जे आपल्याला एक इंटरमिडिएट असं म्हणू शकता, जो कोणी डिफरंट किंवा प्रत्येक डिफरंट डेटा सोर्सेस मधून डेटा आणून आपल्याला स्ट्रीमलाईन करून देतो. तर डेटा इंजिनिअरिंग मध्ये पण AI ची समावेश करण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फार जवळपास एक 5 महिन्याची एंड टू एंड कोर्स असेल. ह्याचे ऑलरेडी फ्री सेशन्स 5 फ्री सेशन्स. आता KSR चे तुम्ही जर फॉलो करत असाल तर प्रत्येक कोर्समध्ये पहिले 5 सेशन फ्री असतील. तुमची पॉवर BI ची असेल किंवा डेटा सायन्सची असेल किंवा मल्टी क्लाउड AI इंजिनिअरिंग असेल, पहिले 5 सेशन्स टोटली फ्री असणार आहेत. तर ही कोर्स ऑलरेडी चालू झाले असल्यामुळे ह्याचे कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते ऑलरेडी ऑनलाईन KSR चे युट्यूब चॅनल असेल किंवा तुम्ही फ्री जर सेशन्स बघायचं असतील, तुम्ही हे जर ऍक्सेस कोर्स वरती जरी क्लिक केला किंवा एनरोल वरती जरी क्लिक केलात तर तुम्हाला पुढं रेकॉर्डेड सेशन्स दिसणार. ते रेकॉर्डेड सेशन्स तुम्ही अटेंड करू शकता. तुम्हाला अधिक माहिती कळेल त्याच्याद्वारे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, सॅटिस्फाईड असाल तर ते जे काही व्हिडिओज आहेत पहिले 5 सेशनचे ऑलरेडी कम्प्लिटेड, त्याच्यावरनं तुम्ही आमच्या टीमला कनेक्ट करू शकता आणि आमची टीम जे काय असेल, तुम्हाला वैयक्तिक मदत हवं असेल किंवा काय अधिक माहिती हवं असेल तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येईल. ह्या कोर्समध्ये पण सिक्वल असेल. सिक्वल हा फार महत्वाचा
कुठल्याही डेटा रिलेटेड कोर्समध्ये सिक्वलनं स्टार्ट करतो. तर सिक्वलच्या नंतर तुम्हाला जे बिग डेटा आहेत, ऑपरेशन्स आहेत, जे काही क्लाउड आहेत, आता ही मल्टी क्लाउड आहे. ह्याच्यामध्ये फार महत्वाचं म्हणजे Azure हा महत्वाचा क्लाउड प्रोव्हायडर असणार किंवा Azure रिलेटेड सर्व्हिसेस इन डिटेल्ड मध्ये 1 to 1 जे काही इंजिनिअरिंगला लागणार हे सगळे इन डिटेल मध्ये सांगण्यात येईल. त्याच्या व्यतिरिक्त ॲज मल्टी क्लाउड असल्यामुळे तुम्हाला हे AWS असेल किंवा GCP असेल, तर AWS आणि GCP मध्ये जे काही डिपेंडंट सर्व्हिसेस आहेत जे Azureला मॅच होतात ते सगळे सर्व्हिसेस शिकवण्यात येईल. ह्याच्यामध्ये बिग डेटाही असेल, कारण हाडूप, पायस्पार्क शिवाय डेटा इंजिनिअरिंगचे जे ऍस्पेक्ट्स आहेत ते कम्प्लीट करू शकत नाही. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला जवळजवळ एक 5-5.5 महिन्याची एंड टू एंड कोर्स असेल. ही ऑलरेडी चालू झालेली कोर्स आहे. सकाळची बॅच ऑलरेडी लाईव्ह आहे. तुम्हाला जर फ्री सेशन्स हवे असतील तर तुम्ही ते रेकॉर्डेड सेशन्स बघू शकता. बाकीचे जे कोर्सेस आहेत ते ऑलरेडी नवीन लॉन्च करणार आहोत, तर त्याचे फ्री सेशन्स तुम्हाला लाईव्ह अटेंड करू शकता. पण ही ऑलरेडी चालू झाले असल्यामुळे तुम्ही सेशन्स, रेकॉर्डेड सेशन्स बघून तुम्हाला जर इंटरेस्टेड असेल, तुम्ही जर आवडला असेल ते काही पहिले 5 सेशन्स, त्याच्यावरनं तुम्ही डिसाईड करू शकता. ही तिसरी कोर्स आहे. आता चौथी कोर्स बद्दल माहिती हवं असेल तर परत सेम आपल्याला कोर्सेसवरती जाऊन अपकमिंग सेशन्स आणि सेकंड रो मध्ये Azure विथ MS फॅब्रिक फॉर पॉवर BI. तर तुम्हाला अजून शंका पडला असेल की जो पहिला कोर्स आहे तो पॉवर BI आहे, त्याच्यामध्ये आपण एंड टू एंड सिक्वल, पॉवर BI आणि Azure सर्व्हिसेस विथ फॅब्रिक कव्हर करणार आहोत. तर ही जे काही फोर्थ जो कोर्स आहे Azure विथ MS फॅब्रिक, ही फक्त ह्याच्यामध्ये फॅब्रिक आणि Azure रिलेटेड सर्व्हिसेस ज्यांना ऑलरेडी पॉवर BI आणि सिक्वल जमतो त्यांच्यासाठी ही डेव्हलप केलेली कोर्स आहे. ही फार असं म्हणू शकता की शॉर्ट किंवा छोटी कोर्स आहे. 1 महिन्याची असेल, 1 महिन्यात किंवा जवळजवळ 40 दिवस, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे पॉवर BI साठी करणार म्हणजे जे काही सर्व्हिसेस आहेत पॉवर BI साठी महत्वाचे, जे Azure पॉइंट ऑफ व्ह्यूने, Azure क्लाउडच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, ADF असेल, ADLS असेल, जे काही फॅब्रिक रिलेटेड लेक हाऊस असेल, वन लेक असेल, हे सगळे सर्व्हिसेस तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवण्यात येईल. ही कोर्स ऑलरेडी सकाळची बॅचची आहे, 6:30ची. ही 9 मार्चला चालू होणार आहे सकाळची. आणि याचे ट्रेनर संतोष आहेत, जे आपले KSR चे मेन ट्रेनर आहेत पॉवर BI आणि डेटा इंजिनिअरिंग रिलेटेड. त्यांच्या एक्झिस्टिंग जो ऑलरेडी सिक्वल आणि पॉवर BI ची जी बॅच कम्प्लीट झालेली आहे आणि ज्यांना अधिक माहिती फॅब्रिक आणि Azure साठीच हवंय, त्यांना ऑलरेडी माहिती आहे सिक्वल आणि पॉवर BI, त्यांच्यासाठी ही कोर्स आहे, फोर्थ कोर्स. तुम्ही याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला ऍक्सेस नावचं किंवा एनरोल नावचं ऑप्शन येईल. ही कसं 9 मार्चला चालू होणार आहे, सकाळची बॅच असणार 6:30ची. ज्यांना पॉवर BI येतो, जे मार्केटमध्ये रेडिली जातात पण त्यांना फक्त पॉवर BIच्या बेसिसवरती किंवा सिक्वलच्या बेसिसवरती सिलेक्शन होत नाही, त्यांच्यासाठी ही स्पेसिफिकली फार कोर्स असणार. तुम्ही जर हे अटेंड केला तर तुम्हाला फॅब्रिक आणि Azure रिलेटेड सर्व्हिसेस जे काही आपण वापरतोय, क्लाउड रिलेटेड सर्व्हिसेस, हे सगळ्या कोर्सेस किंवा सगळ्या सर्व्हिसेस बद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळेल. चौथी कोर्स आहे. 5वी कोर्स जर तुम्ही बघायला गेलात तर आता ज्यांना झिरो कोडिंगचा इंटरेस्ट आहे, झिरो कोडिंग म्हणजे एकही शब्दाचा कोड न लिहिता तुम्हाला जर कुठला प्लॅटफॉर्म हवा असेल तर ती प्लॅटफॉर्म असणार आहे पॉवर प्लॅटफॉर्म. पॉवर प्लॅटफॉर्म मध्ये हे भरपूर टूल्स आहेत. पॉवर ऍप्स असतील, पॉवर ऑटोमेट असतील, पॉवर व्हर्च्युअल एजंट्स असतील, पॉवर पेजेस असतील किंवा बॉट्स असेल, ह्या सगळे सर्व्हिसेस या पॉवर प्लॅटफॉर्मच्या कोर्समध्ये शिकवण्यात येईल. याच्यामध्येही AI आणि को पायलटचा इंट्रोडक्शन करण्यात आलेलं आहे. ही कोर्स 23 मार्चला संध्याकाळची 6ची बॅच असेल, जे आपले पॉवर प्लॅटफॉर्मचे KSR कडनं जे मेन ट्रेनर आहेत इंद्रजीत सिंग, त्यांच्याद्वारे शिकवण्यात. या कोर्समध्ये तुम्ही, जसं मी तुम्हाला म्हटलं की हे टोटली कोडिंग फ्री कोर्स असेल. तुम्ही जर पॉवर BI ला कम्पेअर केला तर पॉवर BI मध्ये सिक्वलचा ऍस्पेक्ट असणार, पण ह्याच्यामध्ये सिक्वल नसणार. फक्त आणि फक्त पॉवर प्लॅटफॉर्म आणि त्यांचे डिपेंडंट जे काही पॉवर प्लॅटफॉर्म मध्ये जे सर्व्हिसेस आहेत ते कम्प्लीट सूट किंवा कम्प्लीट सेट, ही सगळी सर्व्हिसेस एंड टू एंड शिकवण्यात येईल. ह्याच्यामध्ये थोडीफार पॉवर BI असेल, म्हणजे रिपोर्टिंग पर्स्पेक्टिव्हनी. तुम्हाला काही कोडिंग नसेल त्याच्यामध्ये किंवा काही सिक्वल नसेल, पण थोडीफार पॉवर BI, कारण पॉवर BI सुद्धा एक मायक्रोसॉफ्ट 365 टूलच आहे त्याच्यामध्ये. तर पॉवर BI ची थोडीफार समावेश असणार आहे याच्यामध्ये. जसं तुम्हाला सांगण्यात येईल, ही संध्याकाळची कोर्स असणार आहे, संध्याकाळी 6ची, 23 मार्चला चालू होणार आहे आपले पॉवर प्लॅटफॉर्मचे मेन ट्रेनर इंद्रजीत सिंग द्वारे. जो 6वा कोर्स आहे, तुम्ही बघू शकता सेम अपकमिंग सेशन्स मध्ये जाऊन. 6वा कोर्स जो आहे स्नोफ्लेक डेटा इंजिनिअरिंग.
तर ह्याच्या अगोदर आपण मल्टी क्लाउड बद्दलही बोललो, मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंग. तर स्नोफ्लेक आणि मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंग मध्ये काय फरक आहे? ही कोर्स, तर ते फरक काय आहे मी सांगणार आहे, पण ही कोर्स मे बी हा व्हिडिओ 6 तारखेला किंवा 7 तारखेला जर रिलीज झाला तर ही कोर्स ऑलरेडी चालू झालेली असणार. 5 मार्चला ही कोर्स चालू होणार आहे. संध्याकाळची 8ची बॅच आहे. जे आपले स्नोफ्लेकचे जे मेन ट्रेनर आहेत सागर, त्यांच्याद्वारे शिकवण्यात येईल. तर स्नोफ्लेक डेटा इंजिनिअरिंग आणि नॉर्मल मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंग मध्ये काय फरक असणार? डेटा इंजिनिअरिंग मध्ये भरपूर टूल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये किंवा भरपूर क्लाउड सर्व्हिसेस आहेत. स्नोफ्लेक हा वन ऑफ दी इम्पॉर्टंट डेटाबेस म्हणू शकता किंवा एक डेटा इंजिनिअरिंग जो टूल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्नोफ्लेक रिलेटेड स्टोरेज असेल किंवा स्नो पाईप असेल किंवा कसं आपण ते डेटा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, कसं स्टोअर करू शकतो, एनिथिंग रिलेटेड टू स्नोफ्लेक इन्क्लुडिंग आपण ॲझ्युअर, म्हणजे स्नोफ्लेक हा एक इंडिपेंडेंट सर्व्हिस आहे. ही सर्व्हिस आपण कुठल्याही क्लाउडमध्ये इंटिग्रेट करू शकतो. AWS असेल, ॲझ्युअर असेल, GCP असेल. तर ही सगळी जी क्लाउड सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये इंटिग्रेट करू शकतो, या सगळ्या क्लाउड सर्व्हिसेस बद्दल अधिक माहिती या कोर्समध्ये सांगण्यात येईल. ही कोर्स पण तुम्हाला जवळजवळ एक 4 ते 4.5 महिन्याची कंप्लीट एंड टू एंड कोर्स असणार आहे, ज्याच्यामध्ये एम्फसिस ॲझ्युअर वरती, म्हणजे ॲझ्युअर जे क्लाउड आहे त्याच्या सर्व्हिसेस वरती जास्त असणार आहे. ह्याच्यामध्ये स्नो पाईप असेल, स्नो पार्क असेल किंवा पायथन असेल, कारण डेटा इंजिनिअरिंग स्नोफ्लेक डेटा इंजिनिअरिंग आहे. स्नोफ्लेकच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये पायथनचाही समावेश आहे आणि रिलेटेड पायथन सर्व्हिसेस किंवा पायस्पार्क जे काय असेल हे सगळे सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये एंड टू एंड शिकवण्यात येईल. संध्याकाळची कोर्स असणार आहे. जे ट्रेनर आहेत सागर, आणि जवळजवळ एक 4 महिन्याची कंप्लीट कोर्स असणार आहे डेटा इंजिनिअरिंग सारखेच स्नोफ्लेक डेटा इंजिनिअरिंग. आणि जे 7वी जी कोर्स आहे ML ऑप्स आणि AI ऑप्स. तर ML ऑप्स आणि AI ऑप्स हे एक नवीन इंट्रोडक्शन आहे KSR कडनं. त्याचे जे ट्रेनर आहेत रजनीकांत. तर जर तुम्ही KSR जर फॉलो करत असाल तर रजनीकांत यांनी अगोदर सुद्धा डेटा सायन्स रिलेटेड जे काही कोर्सेस घेतलेले आहेत तेही कोर्सेस आहेत. पण ही जे काही इंट्रोडक्शन नवीन करणार आहोत ही स्पेसिफिकली डेव्हऑप्स साठी असणार आहे. म्हणजे आपण डेव्हऑप्स म्हणजे काय नक्की, जर जो कोणी डेटा आपण प्रिपेअर करतोय, क्लीन करतोय, तर तो डेटा कशा पुश करायचा. तर पुश म्हणजे काय, आपण जनरली एकच सर्व्हिस वापरतो, त्या सर्व्हिसला एकच एन्व्हायरमेंट असू शकतो. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, एकच एक असं म्हणू शकता की पार्टिशन असू शकतो. पण डेटा आपल्याला कॉन्स्टंटली चेंजिंग असतो. तर एकच पार्टिशन मध्ये आपण जर डेटा चेंज करायला गेलो तर त्याला वेळ लागतो नवीन डेटा यायला. तर ह्याच्यामध्ये आपण जनरली IT टर्म्स मध्ये आपल्याला 3 डिफरंट पार्टिशन्स किंवा 3 डिफरंट एन्व्हायरमेंट्स असतात. एक डेव्ह, एक QA आणि एक प्रोडक्शन. जर जे काही आपण डेव्हलपमेंट करणार आहोत ते सगळे डेव्हलपमेंट मध्ये करून QA ला पुश करणार आहोत. QA मध्ये टेस्टिंग असतो, क्वालिटी अनालिस्ट किंवा क्वालिटी टेस्टिंग असतो. त्याच्यानंतर ना आपण प्रोडक्शन मध्ये जे काही रिअल टाइम युसेज मध्ये आहे ते प्रोडक्शन मध्ये मूव्ह करणार आहोत. तर डेव्हऑप्सचा जो काम करणार असतो हा मुवमेंट ऑफ डेटा करतो. डेव्ह मधून QA मधून प्रॉड. तर तो मुवमेंट कसा करायचा, पाईपलाईन्स कसे क्रिएट करायचे, त्याचे ब्रांचेस कसे क्रिएट करायचे. आता ब्रांच म्हणजे काय, ऍट अ टाइम 10 लोक काम करत असतात डेव्ह मध्ये. सगळ्या 10 लोकांनी जर पुश केला QA ला तर तो कसं पुश होतो, कसं पॅरलली आपण मॅनेज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जेन AI म्हणजे AI ऑप्स, डेव्हऑप्स मध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग वापरून आपण ऑपरेशन्स, हा जो डेव्हऑप्स म्हणजे जो काम करणार असतो तो ऑपरेशन माणूस असतो. कारण तो ऑपरेशन म्हणजे काइंड ऑफ डेव्ह टू QA टू प्रोडक्शन आपण मुवमेंट करणार आहोत. तर त्याच्याबद्दल अधिक माहिती असल्यामुळे ह्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ML मशीन लर्निंगचे इंट्रोडक्शन सांगण्यात किंवा अधिक माहिती देण्यात येईल. त्याच्यामुळे याला ML ऑप्स, AI ऑप्स विथ डेव्हऑप्स ही मल्टी क्लाउड डेव्हऑप्स असणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त ॲझ्युअर वरती फोकस न करता बाकीचे जे काही क्लाउड आहे त्याच्यावरती फोकस करण्यात येईल. तर ही कोर्स ऑफिशियली 19 मार्चला सकाळची 7:30ची बॅच असणार आहे. ट्रेनर आहेत रजनीकांत. तुम्ही ह्याच्याही कुठल्याही कोर्सेस असेल किंवा हे ML ऑप्स असेल किंवा कुठलेही अजून जे काही कोर्सेस अगोदर डिस्कस केलेत, प्रत्येक कोर्सचे पहिले 5 सेशन फ्री असतील. ऑलरेडी मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंगचं चालू झालं असल्यामुळे तुम्हाला ते प्री रेकॉर्डेड सेशन्स बघावं लागणार. पण बाकीचे हे सगळे कोर्स लाईव्ह तुम्ही बघू शकता 5 सेशन्स. त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की मला कळतंय. तर तुम्हाला अजून काही शंका असेल तर पहिल्या 5 सेशन मध्ये विचारू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही KSR विजनच्या वेबसाईटला व्हिजिट करून कॉन्टॅक्ट अस वरती जरी क्लिक केलात तर तुम्हाला इथं
बँगलोरची ऍड्रेस आहे. तुम्ही जर बँगलोरचा असाल तर बँगलोरच्या ऑफिसलाही व्हिजिट करू शकता किंवा या दोन्ही कॉन्टॅक्ट्सला, ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे अजून कॉन्टॅक्ट आहेत, पण कुठल्याही कॉन्टॅक्टला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता. अधिक माहिती जर हवं असेल, कोर्स कितीचा आहे, फीस कितीचे आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला आमच्या टीमकडनं देण्यात येईल. टोटल 7 कोर्सेस मार्च 2024 मध्ये लॉन्च करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक कोर्सची आपण इन डिटेल्ड माहिती या व्हिडिओद्वारे सांगितण्यात आहे. धन्यवाद.